आता पाहूयात आपला तालुका आपली बातमी। नाशिकच्या मनमाड शहरात पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली आहे। नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला। तसंच गुलाब, पुष्प, फुगे आणि मिठाई देऊन चिमुकल्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। लातूर जिल्ह्यात सर्व शाळा सुरू झाल्या। शाळेच्या पहिल्याच दिवशी निलंगा तालुक्यातील पानचिंचोली गावात शालेय प्रशासनाकडून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची बैलगाडीमधून मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। नाशिकच्या नांदगाव तालुक्यात मनमाडमध्ये तब्बल 1.5 वर्षानंतर पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली आहे। नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विविध शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं फुलांचा वर्षाव, पुष्पगुच्छ, फुगे आणि मिठाई देऊन जल्लोषात स्वागत केलं। शाळेचा पहिला दिवस असल्यानं विविध ठिकाणी विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। इंदापूर तालुक्यातील काठी गावात परांडे वस्ती इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचं ट्रॅक्टरमध्ये बसवून स्वागत केलं। फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आलं। विद्यार्थ्यांना फेटे बांधून बसवण्यात आलं होतं। शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या जलसाठ्यात झपाट्यानं घट होती। भातसा धरणात केवळ 40% पाणीसाठा शिल्लक आहे। ताणसा, वैतरणा, मोडकसागर धरणाच्या पाणीसाठ्यातही घट झाली आहे। शिरूर तालुक्यातील खंडाळे आणि पिंपरी दुमाला इथं शेतकऱ्याच्या शेतीपंपाची डीपी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांमुळे संतप्त शेतकऱ्यांनी चक्क स्वतःचं तोंड बडवून घेत प्रशासनाचा अनोखा निषेध केला। सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या डोंगरवाडी इथं बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला। भाजप नेते तानाजी पाटील यांच्या वतीनं आमदार केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह शेजारच्या कर्नाटक राज्यातील जवळपास 200हून अधिक बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। सिंधुदुर्गात आता अस्सल कोकणी मेवा मिळणार आहे। कणकवलीत गावठी आठवडी बाजाराचा शुभारंभ झालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पंचायत समितीच्या माध्यमातून गावठी आठवडी बाजाराचं आयोजन करण्यात आलं। शिरूर तालुक्यातील चांडोह इथं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त भव्य जपान केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। लाखो रुपयांची बक्षिसं आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे या मैदानानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं। नाशिक जिल्ह्यातील येवला आणि नांदगाव तालुक्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली। नाशिकमधील 11 तालुक्यांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। 655 गावं, वाड्यांना 180 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। रत्नागिरीच्या चिपळूणमधील उभळे आगर गावात पाण्याची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली। ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढण्यात आला। थेंबभर पाण्यासाठी नागरिकांना जीवघेणा संघर्ष करावा लागतोय। पुण्याच्या शिरूर तालुक्यात रात्रीच्या वेळी शेतकऱ्याच्या शेतातील ट्रान्सफॉर्मर चोरीला गेलाय। त्यानंतर शेतकऱ्यानं स्वतःच्या कानशिलात लगावत संताप व्यक्त केला। तर पिंपरी दुमाला इथं शेतकऱ्याच्या शेतीपंपाची डीपी चोरीला गेली। या वारंवार होणाऱ्या चोरीमुळे शेतकरी हतबल झालेत। परिसरात डीपी चोरीच्या घटना कमालीच्या वाढल्यानं शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात नववधू चक्क 3 मुलांची आई निघाली आहे। लग्नाचा बनाव रचून तरुणाला 3 लाखांना गंडवलं। संशयित महिलेला पोलिसांकडून अटक करण्यात आली। चिपळूण तालुक्यातील कळवंडे गावात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली। अवैध हातभट्टी आणि दारू अड्डे उत्पादक शुल्क विभागानं उद्ध्वस्त केले। या छाप्यात सुमारे 2,90,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 6,000 लिटर रसायन जागेवरच नष्ट केले। या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात ठाणे तरुण बुडाल्याची घटना घडली आहे। बुडालेल्या बेपत्ता तरुणाची शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे। हिंगोलीच्या गोरेगाव सेण गावात वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी गोरेगाव पोलिसांनी पुढाकार घेतला। धोकादायक वळणांवर रेडियम पट्ट्या बसवण्याची मोहीम गोरेगाव पोलिसांनी हाती घेतली। शिरूर तालुक्यात महावितरणाच्या हलगर्जीपणाचा आणखी एक बळी गेलाय। शेतातून गेलेली महावितरणाची जीर्ण तार अचानक तुटली आणि थेट ऊसाच्या शेतात पडल्यानं शेतकऱ्याला विजेचा तीव्र धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झालाय। परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील मोहळा इथं धक्कादायक घटना घडली। गोदावरी नदीपात्रात अंघोळीसाठी आलेल्या 2 सख्ख्या बहिणी
अनेका महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात पडून मृत्यू झालाय. म्हसवड तालुक्यात भीषण अपघात झालाय. गाडी विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला. घटनेनं परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झालं.